माझ्या कथेचं नाव आहे कथा ध्रुव बाळाची. बाळा, तुला आजीच्या कुशीत शिरून छान छान गोष्टी ऐकायला आवडतात ना? मग ऐक तर, आज मी तुला एक छानशी ध्रुव बाळाची गोष्ट सांगणार आहे. हा ध्रुवतारा आपण आकाशात पाहतो की नाही? आकाशात अशा अनंत घडामोडी माणसांना चकित करून सोडतात आणि त्याची नोंदही केलेली असते. आपल्या सामान्यांना समजावं म्हणून अनेक गोष्टींच्या रूपामध्ये आपल्यासमोर त्या मांडल्या आहेत. त्यातीलच भागवत पुराणामध्ये ही ध्रुव बाळाची कथा आहे बरं का. पृथ्वी स्वतःभोवती फिरताना ती पश्चिमेकडून पूर्वेला फिरते. म्हणूनच प्रवास करताना आपल्याला झाडं मागे पळताना दिसतात आणि आपण पृथ्वीवर असल्याने संपूर्ण आकाश पूर्वेकडून पश्चिमेकडे मावळताना दिसतं. ध्रुवतारा हा केंद्रबिंदूजवळ म्हणजे मध्यावर असल्यामुळं तो स्थिर आहे, म्हणजेच तो अढळ आहे, एकाच जागी राहणारा आहे बरं का. आता ही कथा ऐक. उत्तानपाद नावाचा एक राजा होता. त्याला 2 राण्या होत्या. एक आवडती, तिचं नाव सुरुची, आणि दुसरी सुनीती. सुरुचीचा मुलगा, त्याचं नाव होतं उत्तम, आणि सुनीतीचा मुलगा होता ध्रुव. आवडती राणी सुरुची ही महालामध्ये राजाबरोबर राहायची आणि तिच्याबरोबरच उत्तमसुद्धा राहायचा. आणि सुनीती मात्र लांब एका झोपडीमध्ये ध्रुव बाळाबरोबर राहत असे. एकदा खेळता खेळता ध्रुव बाळ बाबांजवळ आला आणि बाबांच्या मांडीवर जाऊन बसला. हे पाहून सुरुची आई खूप रागावली. तिनं त्याचा हात धरून ओढत ओढत त्याला बाहेर नेलं आणि म्हणाली, ह्या बाबांच्या मांडीवर बसण्याचा अधिकार फक्त उत्तमचाच आहे, तुला हा अधिकार नाही. हे ऐकून छोटा ध्रुव बाळ खूप रडू लागला. रडता रडता घरी गेला. सुनीतीला सांगितलं. तिनं त्याला खूप समजावलं. तिनं सांगितलं, बाळा, हे आसन तर कधीही संपून जाईल, पण तू मात्र स्वतःच्या कर्तृत्वानं, स्वतःच्या चांगल्या कामानं अशी जागा मिळव की जी कायम स्थिर राहील, अढळ राहील. असं स्थान तू निर्माण कर जिथून तुला कोणीच उठवू शकणार नाही. त्यासाठी तू तपश्चर्या कर. मग ध्रुवाने काय केलं? तो वनामध्ये गेला. त्यानं तिथे तपश्चर्या केली आणि नारदांनी त्याला सांगितलेल्या विष्णू मंत्राचा जप केला. वनातल्या जंगली श्वापदांची, थंडी पावसाची कशाची पर्वा त्यानं केली नाही. एवढ्या लहान वयातही तो डगमगला नाही बरं का, अजिबात घाबरला नाही. कारण की त्याच्या डोळ्यासमोर त्याचं ध्येय निश्चित होतं. आपला जर एखादं गोष्ट आपल्याला करायची आपण ठरवली ना, ते आपण कशी योग्य तऱ्हेने करतोच की नाही. असंच त्याने आपलं ध्येय समोर ठेवून तपश्चर्या केली. अगदी एका पायावर उभं राहून सुद्धा तो तप करू लागला. शेवटी तर त्यांनी खाणं पिणं सोडून दिलं आणि तपच करत राहिला, तपश्चर्या करत राहिला, विष्णूने दिलेल्या मंत्राचा जप करत राहिला. आणि शेवटी हे पाहून विष्णू त्याला प्रसन्न झाला. त्याला दर्शन दिलं आणि त्याला ध्रुवपद बहाल केलं. ध्रुवपद म्हणजेच अढळपद. आणि त्याला सांगितलं, ही अशी जागा आहे जिथून तुला कधीच कोणी उठवू शकणार नाही. तू हजारो वर्ष तिथे राज्य करशील, असं त्याला वर दिला. म्हणूनच आपल्याला हा आकाशात ध्रुवतारा सदैव चमकताना दिसतो आणि तो एका जागीच स्थिर आहे असंही आपल्याला कळतं नाही का. बरेच वर्षांनी, म्हणजे हजारो वर्षांनी पुन्हा तो बदलतो. तिथे अभिजित तारा येतो आणि त्याचे 1000 वर्ष झाले की पुन्हा ध्रुवतारा दिसायला लागतो बरं का.